हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. खरं तर हा लग्नानंतरचा पहिला व्हिडिओ आहे आणि यस, लग्नामध्ये तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, इतकं शुभेच्छा दिल्या, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि खूप दिवस मला यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा होता, पण एवढ्या दिवसांमध्ये मला टाईम नाही भेटला. सो मला असं वाटलं की आज एक तरी माझा छोटासा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यासाठी मी आज ॲक्च्युली आळूवडी बनवते आहे. तर म्हटलं की एक छोटासा तरी माझा व्हिडिओ जाईल. सो लेट्स गो. आत्ता वाजलेले आहेत, आत्ता वाजत आलेत 2:30 वाजत आलेले आहेत आणि चला आता आपण आळूवडीला सुरुवात करूयात. तर मी मगाशीच अशी मस्त पानं धुवून ठेवलेली होती. हिरवीगार पानं आहेत आणि पुण्यामध्ये अशी पानं नाही मिळत. नारायणगाववरनं येताना घेऊन आले होते. सो यस, आता मस्तपैकी बनवूयात. चला. मी आत्ता पान घेतलेलं आहे आणि त्याची बॅक साईड आपण काढतोय असं. छान असं आपण ते लाटून घेणार आहोत. त्याचे सगळ्या शिरा बनवणार आहोत. तर मी यामध्ये घेतलेला आहे थोडा लसूण, थोडं जिरे, थोडेसे आल्याचे तुकडे आणि थोडीशी मिरची. हे आता मी मिक्सरमधून बारीक करून घेते. आणि पानांच्या इथे शिरा काढून ठेवलेल्या आहेत. बेसन पीठ घेतले 2 कप. तर यामध्ये टाकते मी थोडी हळद, लाल तिखट, मीठ आणि हे गुळाचं हे आहे, पाणी आहे, हे थोडं टाकते आहे. आणि हा चिंचेचा कोळ आहे, हे पण थोडं टाकते आहे मी. आणि तीळ, हे तीळ आहे. मिरची टाकते आहे. मगाशी जे मिक्सरमधून बारीक केलं ते टाकते आहे. मस्त आता पाणी टाकून थोडं मिक्स करते. जसं पाणी लागेल तसंच टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं. छान एकदम मस्त झालंय, हे बघू शकता. असं छान पडतंय. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. चाळणी घेतली आहे मी, चाळणी मस्त धुवून स्वच्छ केली आहे. आता मी त्याला थोडं ऑइल लावते. ऑइलचा स्प्रे करते थोडा. चालू केलाय खाली. इकडे वरती पाणी आहे आणि वरती स्टँड ठेवलाय. चाळणीला मस्त मी स्प्रे केला आणि ही चाळणी आता यावर ठेवते. अशी चाळणी ठेवली आहे, ऑइल लावले त्याला वरती. आता मस्त या पानांना मी असं लावून घेते. एक पान तिकडच्या साईडने ठेवलं तर एक पान इकडच्या साईडने ठेवायचं, म्हणजे ती आळूवडी परफेक्ट बनतात. असे सगळे मी पटापट करून घेते. यामध्ये ठेवलेली आहे मी आणि आता अशा सगळ्या मी आळूवड्या करून घेते. अशा 4 करून ठेवल्यात मी. खाली पाणी गरम झालंय
आणि आता यावर झाकण ठेवतो. 15 मिनटं मस्त वाफवून घेते. चाळणीतून अशा मस्त काढून घेतल्यात आणि आता ह्या अशा मस्त सुकून देऊयात. आता कापून घेते सगळ्या आळू वड्या. आळूवडी किती सुंदर झाल्यात आणि तीळ पण किती छान दिसत आहेत. तर आजचा मेनू आहे अंडा भुर्जी, भाकरी, आळूवडी, पापड आणि हे आहे हरभऱ्याची भाजी आणि लोणचं. माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी बनवून दिलं, एकदम सुंदर असं लोणचं आहे. या जेवायला. आळूवडीवर जास्त फोकस करा, आज बनवल्यात ना मी.